नमस्कार मित्रांनो, जय जिनेंद्र. मी गिरीश पाटील, मूळचा कोल्हापूरचा आणि त्यामध्ये मी दिगंबर जैन समाजाचा आहे. आता प्रामुख्यानं ह्या माधुरी हत्तीनीच्या बाबतीमध्ये काय झालंय, दररोज कोण ना कोण उठतोय आणि व्हिडिओ बनवतोय आणि काय काय डिटेल्स शेअर करतोय. पण त्याच्यामधून मला आत्तापर्यंत असं जाणवलेलं आहे की ते कोण तो काय फालतू तो हिंदुस्थानी भाई का काय कोण आहे तो, त्याचा एक तर अतिशय फालतू व्हिडिओ त्यानं शेअर केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यानं निव्वळ कोल्हापूरकरांचीच नाही तर टोटल मराठी समाजाची आणि जैन समाजाची बदनामी करण्याचं त्यानं काम केलेलं आहे. तर अशा व्हिडिओंना माझा तीव्र शब्दामध्ये निषेध आहे. तर मित्रांनो, ह्या तर गोष्टी होत राहणार. हे लोक काय आहेत, ह्या गोष्टींचा फायदा घ्यायचा प्रयत्न करणार. असे बरेच लोक आहेत की ते फक्त वाटच बघत आहेत की कुठला इश्यू डेव्हलप होतोय आणि आपल्याला त्याच्यावरती बोलायला भेटते, हात शेकायला भेटतात, तेवढंच मी बघत आहेत आणि त्याचा फायदा उठवणार. पण मेन ह्याच्यामधला मला कंटेंट जो तुम्हाला सांगायचा आहे, तो कंटेंट काय आहे, तर तो कंटेंट असा आहे की माधुरी हत्तीनीबद्दल मला जे सांगायचं आहे ते, माधुरी हत्तीनी ही पहिली जैन समाजाची आहे. तिचं वास्तव्य एका जैन मठामध्ये आहे. आता त्या जैन मठामध्ये ती काय करते, त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो जैन म्हणजे असतात तरी काय. जैन म्हणजे काय, जैन लोक अशी असतात की ज्यांनी आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे, अशा माणसांनाच जैन म्हणतात. ओके, जिनेंद्र भगवान जे असतात आमचे, त्यांनी त्यांच्या इंद्रियांवरती विजय मिळवला, म्हणजे त्यांना कुठलाही मोह, कुठलाही म्हणजे कुठल्याही गोष्टीचा लाभ त्यांना काही नको आहे आणि त्यांनी सगळं त्याग केलेलं असतं. आता ही जी हत्तीनी जी आहे ही पण याच मार्गावरती चालते आहे. ही जे जैन मुनी जे आहेत आमचे, त्यांनी ज्या पद्धतीनं सांगतायत त्या पद्धतीनं ती संध्याकाळचा तिचा आहार घेत नाही. ती दिवसभराच्या टायमिंगमध्येच ती तिचं जे काय असेल ते खाणं पिणं उरकते. त्याच्यानंतर तिला 35 ते 40 वर्ष आता त्या तिथं मठामध्ये राहून झालेले आहेत. तिला आमच्या जैन परंपरेच्या ज्या गोष्टी आहेत, जैनिझमबद्दल जे काय माहिती आहे ते ती मनापासून फॉलो करते. आणि ती एका पद्धतीनं सांगायला झालं तर ती जैन धर्म ती फॉलो करायला लागलेली आहे. आणि हे जे भाग्य आहे ना मित्रांनो, हे फार कमी लोकांना नशिबात अनुभवायला भेटतं. आणि पर्टिक्युलरली हे त्या हत्तीनीच्या नशिबी आलेलं आहे. आणि म्हणजे हा एक प्राणी असून तो जैन म्हणून वावरला जातोय आजच्या ह्याच्यामध्ये, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशा वेळी जर का त्या हत्तीनीला त्या ह्याच्यामधून काढून घेऊन तुम्ही जर का तिकडच्या साईडला कुठं त्या वंतारा आणि काय ते जंगल बिंगल तिकडच्या साईडला घेऊन जाता आणि तुम्ही जर का तिला तिकडच्या ह्याच्याप्रमाणे बाकीच्या प्राण्यांच्या प्रमाणे तिला वागायला भाग पडताय, तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण ती एक प्रकारची जैन हत्तीनी आहे असं मी सांगेन तुम्हाला. तिनं तो जैन धर्म तो स्वीकारलेला आहे. आणि त्यात सोन्याहून पिवळं म्हणजे काय, ती हत्तीनी आमच्या कोल्हापूरच्या हद्दीमध्ये आहे, ती आमच्या कोल्हापूरच्या गावामधली आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांचं प्रेम तर जगात सगळ्यात भारी म्हणजे कोण असतील तर ते कोल्हापुरी. एकावरती प्रेम करतील तर अतोनात जीव ओतून करतील आणि त्या प्राणीमात्रावरती खरोखर जीव निछावर करून सोडलेला आहे कोल्हापूरकरांनी तिला आणण्याच्यासाठी जेवढ्या प्रमाणावरती जे एफर्ट्स घ्यायला चालू केलेले आहेत ते खरोखर म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही एवढ्या लेवलला. त्याच्याबद्दल प्रत्येक लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येक जण त्याच्या पद्धतीनं ह्या हत्तीनीला आणण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे फालतूचे जे व्हिडिओ येतात हिंदुस्थानी भाऊ आणि अजून कोणते शिवीगाळ करतात, काय करतात, ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे निग्लेक्ट करा. आणि मी तुम्हाला सांगतो, फारच कमी टायमिंगमध्ये आपला विजय होणार आहे. आणि ही हत्तीनी जी आहे
जैन हत्तीनी म्हणतो मी तिला, माधुरीला, ती महादेवी जी आहे ती परत तिच्या मूळ स्थानी नांदणीला येणार, कोल्हापुरामध्ये येणार आणि तिचं आपण जंगे स्वागत करणार. तर आपण या मोहिमेला सर्वांनी मिळून खूप ताकदीनं प्रतिसाद देऊया आणि खूप एफर्ट्स घेऊ याच्यासाठी, आणि हे सक्सेस आपल्याला खूप लवकर भेटणार आहे ह्याची मला खात्री आहे. धन्यवाद मित्रांनो.